काही याला परेशानी तर नाही झाली ना रस्त्यानं? हां, नाही नाही बापा, परेशानी कायची नाही, नाही काही परेशानी नाही झाली. तुमचा पोरगा आला होता ना मला फाट्यावर गेले. हां, आला होता ना. आता माय बाई आली का साई बाई? आता माय बाई आता कंकुलीचा आवाज आहे. माय कंकुला इथं आहेस का हो तू? हां, लय दिवस टिकली माय बाई इथं, म्हणून तर म्हटलं गावात निकाल नाही दिसू राहिली तू. हां, लय दिवसापासून इथंच टिकेला लगे तू. पा बाई कशी उरपाटी बोलते, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. हां, कशी आहे म्हणून येतं पा, कशी बोलते माझ्यासोबत पा, कशी बोलू राहिली. जाऊ द्या ना वहिनी, कुठे नांदी लागता, राहू द्या, पाहुणे आहेत ते आपल्या घरचे. मला तर बया बया नाही आवडत हे बाई, बया बया नाही आवडत. कंकुला गावाला यायचा घ्यायचा काही प्लॅन नाही आहे का? इथंच राहतं का आता? हां, म्हणून तर म्हटलं गावात काही दिसून नाही राहिली तू, कुठं गेली? हां, इथं आहे, लय दिवस झाले टिकली इथं. हां, लय दिवसापासून टिकली लगे. काऊन साई बाई मला आठवण येत होती का? हो रे, आठवण येत होती तुम्ही मला, लयच आठवण येत होती. म्हटलं होतं ना बाई तुम्हाला महातिताल बाई आहे म्हणून. हे पा कशी बोलते पा, मी ना म्हटलं होतं ना महातिताल आहे म्हणून. मी तर काही थांबत नाही बापा, मी चालली इथून. होईनी काऊन चालल्या? थांबा ना. हां, पाहुणे आहेत ना ते आपल्या घरचे. थांबा, काही जाऊ नका. नाही बापा, महातिताल बाई आहे, कोण नांदी लागेनीच्या, मी चालली बापा. अरे कंकुला कुठं गेली? बाई त्याची तब्येत नाही चांगली, डोकं दुखत आहे वहिनीचं, म्हणून त्या गेल्या. तुम्ही या ना, बसा बसा, तुम्ही बसा. हो हो बसतो बसतो. आदित्य बस ना बाप्पा तू. हां, तू काय उभा आहेस? आदित्य तू काय उभा आहे रे बाप्पा, बस ना. हां, आपलंच घर आहे बाप्पा, बस बस. हे का कोण दुसऱ्याचं घर आहे बाप्पा, आपलंच घर आहे, बस. वच्छला बुवा नाही दिसत आहे, बुवा कुठं आहे? बाई वच्छला बुवा कुठं आहे तर? आता नाही बाई, कुठं गेले? आताच तिथं होते. कुठं गेले होते हो तुम्ही? हां, पाहुणे विचारत होते ना पोरीचा बाप कुठं आहे तर. जा बसा पाहुण्यासोबत. हो हो बसतो बसतो. तुम्हाला तर काही समजतच नाही बाबा, आपल्या पोरीला पाहुणे पाहिले आले आणि तुम्ही इकडे तिकडे घुमू राहिले, काही लाजच नाही वाटत तुम्हाला? राहू दे ना, आता पाहुण्यासमोर बोलतं का? ऐकतील ना ते, काय म्हणतील ते ऐकतील का? हो हो माहिती आहे मला, जाऊन बसा पाहुण्यासोबत. हो हो, तुझं तोंड मोकळं ठेव फक्त, तू जाऊन बसतो मी. विक्रम विशाखाला सांग, पाहुणे आले म्हणा, पाहुण्याला पाणी गिनी घेऊन ये म्हणा. जा विशाखाला सांग. अजून रोहिणी तयार झाली का तेही पाय. हां, विशाखानं पाणी आणल्यावर म्हणा रोहिणी म्हणा चहा घेऊन येशील म्हणा पाहुण्यासाठी. होय ठीक आहे. आणि जगदीशले आणि प्रेमले फोन केला का? ते येऊ राहिले का? कुठपर्यंत आहे ते? पाहुणे आले ना म्हणा पप्पा घरी, कधी येतात तर ते? केला होता फोन मी ना, केला होता. येतो म्हणतात. जगदीश काही येऊ नाही शकत, प्रेम येऊ राहिला. आता नाही जगदीश कोण येऊ राहिला तर? काय माहीत, हॉस्पिटलमध्ये काही इमर्जन्सी आली म्हणे, तर तो येऊ नाही शकत. बरं ठीक आहे, प्रेम कधी येते तर? बस येतोच म्हणते थोड्या वेळात. बरं बरं, मी काय म्हणतो, जा विशाखाला पाणी घेऊन बोलव. हो हो आई. काय ऊन तर पुरालं बुवा, हां लस ऊन तर पुरालं नाही. हो हो, ऊन लय तापत आहे. आता तर 9 वाजून जाते ना, तर असं वाटते की 12 वाजले का काय, इतकं ऊन, लस ऊन तर पुरालं. बाई हा तुमचा मोठा पोरगा आहे वाटते. हो हो, हा मोठा पोरगा आहे ना माया. किती लेकरं आहेत तुम्हाला तसे? मला का 3 पोरं आहे, 1 पोरगी आहे. हो तू सांगितलं होतं ना, 3 पोरं आहे म्हणून बाईले आणि 1 पोरगी आहे. अरे हो हो, सांगितलं होतं तुम्ही ना. विशाखा लवकर लवकर पाणी घेऊन ये तू, पाहुण्यासाठी पाहुणे आलेले आहे. आणि रोहिणी तयार झालेली आहे ना, पाणी तुला दिल्यावर रोहिणीला चहा घेऊन ये. विशाखा काय विचार करू राहिली, लवकर पाणी घेऊन ये ना पाहुण्यासाठी. हो हो बाप्पा, येतो घेऊन. चल मी चाललो पाहुण्याजवळ, लवकर तू पाणी घेऊन या. हो हो. आणि आता काय करतो, तिथे पुस्तकात आपण पाणी घेऊन बसलो. हां, आणि पोरगीच गायब आहे बाप्पा, काय करतो मग आता? ताई काय करता, फसलो आता. मला असं वाटतं आता आपण फसलो, फालतूच्या फालतू. मी ना म्हटलं तुम्हाला सांगू नका त्याला, फसलो आता आपण, चांगलंच फसलो बाप्पा. आता करतं काय? ताई मला तर टेन्शन आलं बाप्पा, तुलाच काय, मला बी टेन्शन आलं ना. काय झालं ताई? सर्व काही ठीक आहे ना बाप्पा तिकडे? ठीक आहे सर्व काही? बहिणा सध्याचं सर्व काही ठीक आहे, पण असं ठीक राहील याची काही गॅरंटी नाही बरं. हां, आता म्हणत होती म्हणे रोहिणीला पाठव म्हणे चहा घेऊन. आता रोहिणीच नाही येतं तर कोणाला चहा घेऊन पाठवा माय? बापरे बाप, मला तर लय टेन्शन उरालं रे बा. हां, मला तसं वाटतं चाललं जा बाप्पा घर सोडून. थांबा तुम्ही दोघे, एवढं टेन्शन नका घेऊ, दिमाग थंडा ठेवा. नाही बाई, डोक्यापर्यंत पाणी आलं तरी म्हणतं की टेन्शन नका घेऊ, दिमाग थंडा ठेवा. का पागल गिगल आहेस का तू? हां मोहिनी, पागल गिगल तर नाही आहे तू बाई ना? आता काय सांगू येईल की मला भिव लागत आहे म्हणून खूप. विशाखा काय हो बाप्पा? रोहिणीला लोक चहा घेऊन पाठव, ते लोक वाट पाहत आहे म्हणते, पोरीला आणा म्हणते दाखवाले. लोक चहा घेऊन पाठव तू रोहिणीले. आता नाही बाई, पोरगी नाही तर कोणत्या पोरीला पाठवू चहा घेऊन? मला तर टेन्शन आलं बाप्पा. पाठव लवकर, ते लोक वाट पाहत आहे. हां लवकर पाठव. काय माय? हां, आता काय करता हो माय बाई, काय करता आता? काय करता म्हणजे? तुम्ही जा आता चहा घेऊन पाहुण्यासमोर. आता माय बाई मला काय चहा घेऊन पाठवू राहिली माय बाई? मला थोडं पाहिले आलेले आहे ते. हां, रोहिणी पाहिले आलेले आहे, मला काय पाठवलं तू चहा घेऊन? माझ्या लग्न गिग्न लावता का बाप्पा? माझं लग्न झालेलं आहे. हां, 1 पोरगा आहे मला. ताई मी काय म्हणली, तुम्ही चहा घेऊन जा, तेवढंच टाइमपास होते. नाही 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 बाप्पा, ते मला नका सांगू, ते टाइमपास बिनपासचं मला नका सांगू. पहिलेच ते आता वाघासारखी पाहू राहिली माझ्याकडे, म्हणजे ते आत्याला पाहून भिव लागू राहिला. नाही नाही बाप्पा, मी नाही जात. मला तुम्ही काय बलीचा बकरा बनवू राहिले? नाही नाही बाप्पा, मी नाही जात, मी नाही जात. आनंदी तू जा. नाही बाप्पा, मला तर पहिलेच भिव लागत आहे, मी तर जात नाही. हां, माझा जास्त दिमाग सटकला तर भरली बॅग की निघून जाईन मग मायबापाच्या घरी. नाही नाही बाप्पा, इकडे इकडूनच चली जाईन मी मायबापाची. तर मला नका पाठवू, ते आता तर मोठा राग खतरनाक आहे बाप्पा, मी नाही जात. मोहिनी तू जाय मग, आता तू आम्हाला सांगून दिलं ना आत्याला, तूच जाय आता. अरे ताई तुम्ही जा ना, मी रोहिणी ताईसोबत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो ना, मेसेज पाठवतो, अजून कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो ना रोहिणी ताईले. तुम्ही जा तर खरी. आता माय बाई आज तर फसलो बाई, पुरं फसलो म्हटलं, चांगलंच फसलो आपण.
काय होईन काय माहीत बाप्पा, आता मला तर काही समजून नाही राहिलं. जा ना ताई, जा ना, चहा घेऊन जा. काही नाही होत, काही नाही होत, जा तुम्ही. हां, काही नाही होत, काही नाही होत. जाऊन पाहिजे तिथं किती भेव लागते तर. एवढा भेव तर मला पाहायला आले होते पाहुणे लग्नाचे, तेव्हा बी मला नाही लागला. जेव्हा रोहिणीला पाहायला आले पाहुणे तर तेवढा मला भेव लागू राहिला. जा ना ताई, प्लीज प्लीज, एवढ्या भारी ना. मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो ना रोहिणी ताईले. हा बाई, तुम्ही मलाच बलीचा पकरा बनवून राहिले बाप्पा. जा ताई, एवढ्या भारी ना. हां, प्लीज प्लीज द्या माय बाई. आता मीच घेऊन जातो चहा. आता काय म्हणेन काय नाही. आता सांगितलं काय बाप्पा काय केलं? सांगून पाठवून म्हणा रोहिणीला, सांगितलं का? हो आई, सांगितलं मी, सांगितलं विशाखाला. विशाखा पाठवतो म्हणते. एवढा काय टाईम लावून राहिला त्या? रोहिणी मेकअप करत आहे म्हणते. एवढा काय मेकअप करायला लागते म्हणा बाप्पा? तशीच तर सुंदर दिसते ते. काय मेकअप पण फेकअप करायला लागते एवढा? येत आहे म्हणते ना. अरे बापरे, हे काऊन आली चहा घेऊन? मी म्हटलं होतं ना रोहिणीला पाठवशील म्हणून चहा घेऊन. विशाखा काय आली? आता माझा हो काय करू या बाईचं, मी काही समजत नाही बाप्पा. म्हणतात मचक मचक करू राहिली विशाखा. हां, हिला पाहिले पाहुणे आले का? हिला म्हटलं होतं मी ना रोहिणीच्या हाताने चहा पाठवशील म्हणून. हे काय घेऊन आली चहा? हां, हे कोण घेऊन आली? बापा रे, आता माहीत इकडे पाहू राहिली बाप्पा. माहीत हातपाय ढिल्ले पडले बाप्पा. आता माहीत इकडे पाहू राहिली ती रागानं. आता करू तर काय करू मी? या बाईनं पुरं फसवलं, मला मलाच पाठवू राहिली समोर. आता किती बोलन मला, आता किती बोलन. फसली हो माहीत, विशाखा चांगलीच फसली बाप्पा. अरे, हे विशाखा काऊन घेऊन आली चहा? रोहिणी काऊन चहा घेऊन आली? काय चालू आहे काही समजून नाही राहिलं. एवढा टाईम लावून राहिले रोहिणीला समोर आणाले. काय झालं बाप्पा? हे विशाखा काय घेऊन आली चहा? मला तर काही समजून नाही राहिलं बा काय चालू आहे काय नाही तर. काय नाही राहिलं पोरीची रोहिणी कोण घेऊन आली चहा? पोरगी कोण घेऊन आली? हे लोक पोरीला दाखवू का नाही राहिले? याला पोरगी दाखवायची बी आहे का नाही आहे? आमची बेइज्जती करायला बोलवलं का इथे या लोकांना आम्हाला? हां, बेइज्जती करायला बोलवलं का? का हो, पोरीला कोण आणलं यायना? आणि हे पोरीची वहिनी कोण चहा घेऊन राहिली? पोरीने आले पाहिजे होतं ना चहा घेऊन. माय बाई काय आहे हो बाप्पा, काय गोलमाल आहे? मला तर काही समजून नाही राहिलं बा. हे काय घेऊन राहिली चहा? काही समजून नाही राहिलं मला तर यायचं. काऊन नाही, पोरगी घेऊन येत असते का चहा? होणार बाप्पा, पाहुणे पाहायला गेलो तर पोरगी येत असते चहा घेऊन. जेवढ्या जागी गेलो बाप्पा तिथं तर असंच पाहिलं. यायची अलग प्रथा आहे वाटते. पोरगी लवकर दाखवून नाही राहिले लोक काय आहे काय नाही तर. हे घ्या काकू चहा, घ्या. अच्छा बाई, तुम्ही घ्या ना चहा. नाही, घ्या ना बाई चहा, तुम्ही घ्या, आम्ही नंतर घेतो. घ्या ना तुम्ही पाहुणे घ्या ना. बरं बाई, टेबलवर चहा ठेवून दे. तसे आम्ही गरम चहा नाही पेट, थंडाच पेतो. आजी घ्या ना तुम्ही. तुला माहिती आहे ना माया, हां मला गरम चहा पेवल्याने जात. ठेवून दे, मी बी थंडाच चहा पिन. बरं आजी. विशाखा विशाखा तू चांगलीच फसली बाई ना. हां, आता तूच फसतो वाटतं याच्यात. नाही फसली बाई तू यासोबत तर मी नंतर बोलीन. पहिले मला हे सांग, रोहिणीला कोणी पाठवलं तुम्ही चहा घेऊन? रोहिणी कुठं आहे? काय करू राहील रोहिणी? ताई चला ना, पाहू ना आपण काय हालचाल चालू आहे तर. चला ना. हो चाल, पाहू काय चालू आहे आता. आता मी ते रोहिणी आता काय मी ते करू राहिली. हां, रोहिणीला कोणी पाठवलं तू ना? काय झालं तुमचं? हां, काय चालू आहे तुमचं असं? रोहिणीला पाठवू कोणी राहील तू? आता रोहिणी ताई मेकअप करत आहे. बहुत झालं तुमचं. हां, पाहुणे आहे तिथं बसलेले, याच्यासमोर आहे ना काही तमाशा दाखवू नका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला माईवाली. हे वर्षाला बाई त्यांच्या समाजमध्ये काय करू राहिली? पोरगी दाखवू काऊन नाही राहिले हे लोक? आखरी हे पोरगी दाखवू काऊन नाही राहिले? हो, चहा पोरीनं घेऊन आले पाहिजे तर वहिनी घेऊन आली. काय चालू काय या घरात? काही समजून नाही राहिलं मला तर. आता रोहिणी ताई मेकअप करत आहे ना. हो, मेकअप करत आहे. हिरोईन आहे का ते? एवढा मेकअप करू राहिली? हां, जेवढा मेकअप झाला तेवढा बस झाला म्हणा. ये म्हणा लवकर, एवढा काही मेकअप करायची गरज नाही आहे. नाही तर मी जाईन तिला तिच्या रूममध्ये आणि घेऊन येईन. हां, म्हणून तुम्ही जा घेऊन या तिला. इथं पाहुणे आलेले आहे, तमाशा दाखवून चांगलं वाटते का तुम्हाला? आनंदी, वाचलो आपण, वाचलो. हे झालं, चांगलं झालं बाप्पा, आता चांगलं झालं. काय झालं ताई? ते पाय कोण येऊ राहिलं? कोण येतं? पाय ना बरोबर, रोहिणी ताई येऊ राहिली ना. आता माय बाई खरं रोहिणी ताई येऊ राहिली. वाचलो रे पप्पा, वाचलो. देवातूनच वाचवलं रे पप्पा, वाचवलं. चांगलं झालं. चला, रोहिणी ताई इकून येते का? पाहणं ताई इकून येऊ राहिली ना. आता माय बाई रोहिणी काही इथून येते का पाहुण्याच्या समोरून? माय बाई रोहिणी इकून राहिली वाटते. रोहिणी तिकोन. आता माय बाई काय तू तमाशा करू राहिली हो अशी? हां, तुझा दिमाग खराब झाला का काय विशाखा? अशी काय करू त्या पाहुण्यासमोर? काय समजतील ते? मग पुरा मेळाचा बाजार आहे रे बापा, या घरात भरलेला पुरा मेळाचा बाजार आहे. आता हे लोक काय विचार करत नाही, अशी काऊन उभी आहे, अशी काऊन हात करू राहिली, काय समजून नाही राहिलं मला तर. चल माय बाईला समजलं, गेली रे बापा तिकून मागच्या दरवाजातून येऊ राहिली. आता आनंदी जाय तू, मागच्या दरवाजातून येऊ राहिली रोहिणी. जाय माय तिचा मेकअप करून तिला कसा बी दे माय करून आणि तिला घेऊन ये इथं. चल माय, आता जीवाला मायवाला. दिमागात फरक गिरक पडला का विशाखा तुया? हां, अशी काऊन करू राहिली तू? तब्येत चांगली आहे तुझी? नाही आतापर्यंत खराब होती, आता चांगली झाली माझी तब्येत, चांगली झाली. काही खरं नाही रे बापा, पुरा मेळाचा बाजार आहे या घरात भरलेला. ताई मी रोहिणी ताईचा मेकअप करून देतो, साडी घालून देतो, पटकन घेऊन येतो ताईला. नाही तुम्ही दोघी इथंच थांबा, मी जातो, मी बोलतो रोहिणीसोबत आणि मी रोहिणी ताईचा मेकअप करून देतो. तुम्ही दोघीजणी इथंच थांबा, नाही तर किचनमध्ये पहा काही काम असेल बाकी तर, आणि मी पटकन 5 मिनिटात तयारी करून आणून देतो इथं रोहिणी ताईला समोर. तुम्ही जा, मी बातच तयारी करून देतो रोहिणी ताईची. मी जातो आता डायरेक्ट रोहिणी ताईच्या रूममध्ये. रोहिणी ताई डायरेक्ट मागच्या दरवाज्यातून रूम ते येईल ताईच्या. बरं ठीक आहे मग ताई, तुम्ही त्या मेकअप करून आम्ही पाहतो किचनमध्ये काही काम असेल तर करतो, आणि तुम्ही 5 मिनिटात तयार करून या. तुम्ही लवकर तयारी करून देसाल माझ्यापेक्षा. बरं ठीक आहे, जा तुम्ही लवकर मेकअप करून द्या रोहिणी ताईचा.
हो ठीक आहे. रोहिणी ताई कुठे गेल्या होत्या तुम्ही? तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला पाहायला पाहुणे येऊ राहिले, तरी तुम्ही घराच्या बाहेर कशा काय जाऊ शकता? हां, आम्हाला किती टेन्शन आलं होतं, आम्ही किती फसलो होतो. हां, आम्हाला असं वाटलं बापा आता पाहुणे येऊन गेले आणि आता पोरगीच नाही आहे इथं, कोणती पोरगी दाखवा, काय करा. हां, आम्हाला किती टेन्शन आलं होतं. तुम्ही कशा काय गेला? एवढं समजदार तुम्ही पण अशा कशा करू शकता? हां, अशी अपेक्षा नव्हती मला रोहिणी, तुमच्यापासून अशी अपेक्षा नव्हती मला. मला वाटलं तुम्ही लय समजदार आहे, पण तुम्ही ना असं कसं केलं? हां, असं कसं केलं तुम्ही ना? अरे वहिनी तुमचं सर्व बरोबर आहे, पण माझी गोष्ट तर ऐकसान तुम्ही, गोष्ट ऐकसान का माझीवाली? नाही नाही, आता तुमची गोष्ट नाही ऐकू शकत. आता गोष्ट ऐकायसाठी टाईम नाही आहे आपल्याजवळ, टाईम नाही आहे. पटकन तुम्ही साडी घाला आणि लवकर थोडीशी काही तयारी करायची असेल तर करा, नाही तर तशाच चाला त्या पाहुण्यासमोर. जा तिथं चहा घेऊन जा तुम्ही. आता चहा आता काय जा, चहा तर दिला आता विशाखाताईनं, जा तुम्ही अशाच जा. पण वहिनी माझी गोष्ट तर ऐकसान. नाही नाही, आता गोष्ट ऐकायचा टाईम नाही आहे. पहिले तुम्ही पाहुण्यासमोर जा आणि नंतर मग तुमची गोष्ट ऐकेन मी आरामात. आता गोष्ट ऐकायचा टाईम नाही आहे. पहिलेच किती उशीर झाला, ते लोक बी विचार करू राहिले पोरीला काऊन नाही आणलं, समोर काऊन नाही आणलं. हां, आम्ही किती टेन्शनमध्ये आलो होतो, आता किती बोलू राहिली होती आम्हाला. लवकर साडी घाला, चला लवकर. पण वहिनी पण घेईन काही नाही, लवकर लवकर तयारी करा. तिथं वाट पाहत आहे ना, वाट पाहत आहे सगळे तुमची, खूप वेळची वाट पाहत आहे. चला लवकर चला. बरं ठीक आहे वहिनी, घालतो साडी, चला. चला वहिनी, चला बाप्पा चला. रोहिणी असं नाराज तोंड घेऊन चालसान का? ते लोक काय विचार करतील? त्या लोकांना तर असं वाटन की पोरीला लग्न नाही करायचं. हां, पहिलेच पोरगी एवढी उशिरानं दाखवली. हां, ते लोक काय विचार करतील? थोडीशी चेहऱ्यावर स्माईल करा ना. हां, चांगलं वाटते का असे पाहुणे आहेत आणि तुम्ही अशा नाराज तोंडाने चालसान, चांगलं वाटेन का? वहिनी माझी गोष्ट ऐकसान का तुम्ही? हां, ऐकसान का एक मिनटं माझी गोष्ट? अरे हो, तुमची गोष्ट ऐकेन मी, निवांतपणे आपण बोलू. हां, काय झालं काय नाही, तुम्ही काहून गेल्या होत्या, कुठं गेल्या होत्या, सगळ्या गोष्टी करू आपण, निवांतपणे करू. पण सध्या टाईम नाही आहे, सध्या चला त्या पाहुण्यासमोर, चला बरं. वहिनी मला लग्न नाही करायचं, नाही करायचं लग्न. तो नंतरचा विषय आहे, पहिले तुम्ही चला त्या पाहुण्यासमोर आणि थोडीशी चेहऱ्यावर स्माईल करा, स्माईल करा. बरं ठीक आहे वहिनी, आता ठीक आहे, आता चांगली आहे स्माईल. हां, आता ठीक आहे. काय बापा, काय डोक्याला टेन्शन माया, मलाही भेव लागायला लागला होता आता, पण मला विश्वास होता की तुम्ही येसान म्हणून, विश्वास होता मला. वहिनी आईला माहिती आहे का मी गायब होती म्हणून घरातून? नाही नाही, आत्याला याच्या बऱ्यात काहीच माहीत नाही, काहीच माहीत नाही आत्याला. बरं ठीक आहे, चला मग. चला बाप्पा चला लवकर. ते लोक बी बिचारे किती वेळचे आलेले आहे, किती वेळची वाट पाहत आहे तुमचीवाली. चला. रोहिणी तुम्ही ना पोरगा पाहिला का? तुम्हाला पाहायला पोरगा आला का नाही? खूपच सुंदर पोरगा आहे, खरं खूपच सुंदर आहे पोरगा दिसाले. पण वहिनी तुम्हाला माहीत आहे ना मा मनात काय येतं? हो पाहू ना, आता त्या विषयावर बी आपण बोलू ना, निवांतपणे बोलू. चला तुम्ही. काय हो माहिती रोहिणीची तयारीच नाही झाली का अजून? करेन ताई, रोहिणी ताई झाली तयार. चला चला माय, चला लवकर, वाट पाहू राहिली. चला चल चल रोहिणी, चल लवकर. पण तसं रोहिणी तू गेली कुठं होती? सांगेन ना वहिनी, सरळ सांगेन, नंतर सांगतो. हो हो, ह्या गोष्टी नंतर करू बापा, चला लवकर चला. काय टेन्शन आलं होतं माय आम्हाला, काय टेन्शन आलं होतं बापा, लस पागल झालं होतं. माझ्या जिंदगीत कधी एवढी पागल नाही झाली होती मी. मला एवढा भेव लागत होता जेव्हा मला पहिल्यांदा पाहुणे पाहायला आले होते ना, तेवढा मला भेव नाही लागला असेल, तेवढा आता तुम्हाला पाहायला आले ना मला एवढा भेव लागत होता. ह्या दोघी जणी मस्त किचनमध्ये राहत होत्या, कुठेही समोर मलाच करू राहिल्या होत्या, मला किती भेव लागत होता माय. जाऊ द्या ताई, आली रोहिणी ताई, अंत भला तो सब भला. हो माय बे, ते बी आहे, अंत भला तो सब भला. जाऊ दे बापा, आली तर खरी, चल चल चला लवकर.